1000% भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। वरिष्ठ पातळीवर बैठका झालेल्या आहेत। मंगळवारी किंवा बुधवारी महायुतीची घोषणा होईल। भारतीय जनता पार्टीच्या 5 पंचायत समित्या ताब्यात आहेत आणि महायुती म्हणून एका पंचायत समितीवर आम्ही सोबत राहतो। शिंदे सेनेला भी पद मिळणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भी पद मिळणार आहे। वरिष्ठ नेतृत्वाने जे आम्हाला आदेश केलेले आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचं आम्ही पालन करीत आहोत। त्यामुळं कुठलाही मनात किंतु परंतु नाही। जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल अर्थसंकल्प सादर केला। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवाला न्याय देण्याची भूमिका जे आश्वासन मुख्यमंत्री महोदयाने दिलं होतं, खास करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला नाव देऊन शेतकरी बांधवाची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केल्याबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधव आनंदामध्ये आणि समाधानी आहेत की मुख्यमंत्री महोदयाने जे शब्द दिला ते पाळला आहे। त्यामुळं अतिशय चांगला अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाला त्याचा आनंद झाला आणि सर्वसामान्य माणसाला लाभ झाला। त्यामुळं नक्कीच कालचा अर्थसंकल्प हा चांगला होता। सर्व शेतकरी बांधव समाधानी आहेत। जिल्हा परिषदेच्या आता अध्यक्षपदाची निवड जवळ येत आहे। काय समीकरण आहे जिल्हा परिषदेमध्ये? भाजपला जागा 24 मिळालेल्या आहेत। कसं गणित जुळत आहे? कसं सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप येते? भारतीय जनता पार्टीला परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने सर्वात जास्त 24 जागा दिल्या। आपल्या माध्यमातून आपल्याला एकच सांगतो, 1000% भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। वरिष्ठ पातळीवर बैठका झालेल्या आहेत। मंगळवारी किंवा बुधवारी महायुतीची घोषणा होईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन जिल्हा परिषदची सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळं कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नका। नक्कीच जिल्हा परिषदेवर सत्ता ही महायुतीची होईल आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। जिल्हा परिषदेच्या अगोदर आता पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडी होत आहेत। 2 पंचायत समितीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही। परभणी असेल, पाथरी असेल किंवा अन्य, तर कसं आपण समीकरण जुळवणार आहात? किती पंचायत समित्या भाजप आणि महायुतीच्या ताब्यात राहतील? भारतीय जनता पार्टीच्या 5 पंचायत समित्या ताब्यात राहतील आणि महायुती म्हणून एका पंचायत समितीवर आम्ही सोबत राहतो। कारण 5 पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत आहे। परभणी आणि विषय राहिला परभणी पंचायत समितीचा, इथं सुद्धा आम्ही सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। परभणी पंचायत समितीमध्ये महायुती होईल आणि आपल्याला ती पाहायला मिळेल। सभापती कोणाला द्यायचं अगोदर, नंतर कोणाला द्यायचं, उपसभापतीपद कोणाला द्यायचं, ते आज किंवा उद्या फायनल होईल। शिवसेना शिंदे गटाकडून कुठेतरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे। काँग्रेस असेल, शिवसेना गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांना सोबत घेऊन कुठेतरी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर भाजप या दृष्टीने कसं पाहत? नाही, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो। भाजपला काही लोकांना वाटते की जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये आदरणीय गंगाखेडचे आमदार रत्नाकरराव गुट्टे असतील, आमचे निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी वरपुडकर असतील, स्वतः मी जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि गंधाड मामा असतील, 24 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये आमची महायुती आहे। वरच्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। वरिष्ठ पातळीवर चर्चा पण झालेली आहे। मी स्वतः आणि पालकमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला भेटलो, श्रीकांत शिंदे साहेबाला भेटलो। आमच्या पण चर्चा झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथले जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पाथरीचे आमदार राजेशदादा विटेकरांसोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे। त्यामुळं महायुती जिल्हा परिषदेला 100% होईल आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। अन्य जे उपाध्यक्ष आहे, सभापती पद, याचं काय वाटपाविषयी चर्चा? सध्या चर्चा सुरू आहे। 1 ते 2 दिवसामध्ये ती चर्चा पूर्ण होईल। शिंदे सेनेला भी पद मिळणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भी पद मिळणार आहे। वरिष्ठ नेतृत्वाने जे आम्हाला आदेश केलेले आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचं आम्ही पालन करीत आहोत। त्यामुळं
कुठलाही मनात किंतु परंतु नाही, जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल.